3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. पक्ष सोडणं यापेक्षा घरातून बाहेर पडण्याचं दुःख फार मोठं होतं. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त 2 दशकानंतर राज ठाकरेंच्या सामनामध्ये विशेष लेख प्रसारित झालेला आहे. बाळासाहेबांच्या स्मारकाला आता 2027चा मुहूर्त. विविध कारणांमुळे स्मारकाचं काम रखडलं. जन्मशताब्दी वर्षात स्मारकाच्या लोकार्पणाचं होतं लक्ष्य. अचलपूरमध्ये भाजप एमआयएम युती नाही. आम्ही एमआयएमला कधी सोबत घेणार नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी युतीचं वृत्त फेटाळलं. मीरा भाईंदरमध्ये पुन्हा महिला महापौर. महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव. भाजपचं एक हाती वर्चस्व. मराठी जिंकली, महाराष्ट्र जिंकला. आपलं हिंदुत्व विकासाचा अजेंडा जिंकला. नागपूर शहरातील भाजपच्या बॅनरची जोरदार चर्चा. सोलापूर झेडपी निवडणुकीमध्ये ठाकरेंना धक्का. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 3 उमेदवारांचे अर्ज बाद. निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयावर ठाकरेंच्या नेत्यांचा आक्षेप. कणकवलीमध्ये समान मत समान किंमतचे बॅनर. शहरातील मतदारांना 15,000 रुपये देणाऱ्यांनी ग्रामीण भागातील मतदारांवर अन्याय करू नये. निवडणुकीतील पैसे वाटपावर मार्मिक भाष्य. सोलापूर झेडपी निवडणुकीमध्ये ठाकरेंना धक्का. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 3 उमेदवारांचे अर्ज बाद. निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयावर ठाकरेंच्या नेत्यांचा आक्षेप. नाशिक एअर शोच्या तिकीट विक्रीवरून वाद. जिल्हा प्रशासनानं तिकीट आकारल्यानं हवाई दल नाराज. जमा होणारा निधी सैनिक कल्याणासाठी दिला जाणार, जिल्हा प्रशासनाचा दावा. दिल्लीमध्ये 26 जानेवारीला संचलनामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ. यंदाची संकल्पना गणेशोत्सव. राजधानीमध्ये घुमणार गणपती बाप्पा मोरयाचा गजर. मेंदूच्या आजाराचं निदान करण्यासाठी आता एआयचा प्रभावी वापर. IIT मुंबईतील संशोधकांनी विकसित केला ब्रेन प्रॉड आणि ड्रग पॉट AI हा अत्याधुनिक स्मार्ट प्लॅटफॉर्म. सीईटी सेलच्या 13 सीईटी परीक्षांच्या नोंदणीला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद. आतापर्यंत तब्बल 2,41,000 विद्यार्थ्यांची नोंदणी. MBA, PCM आणि PCBच्या सीईटी परीक्षा देण्यासाठी 1,09,000 विद्यार्थ्यांची नोंदणी. 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारीपासून तर 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार. कॉपीमुक्त आणि तणावमुक्त वातावरणामध्ये परीक्षा घेण्यासाठी शिक्षण विभागाची ठोस पावलं. तब्बल 80 केंद्र CCTV देखरेखीखाली. राज्यातील सर्व शाळांमध्ये प्रजासत्ताक दिनी एकाच वेळी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन. पूर्वतयारी करून जागतिक पातळीवर होणाऱ्या कार्यक्रमाच्या दृष्टीनं नियोजन करण्याच्या सूचना. राज्यातील 21,000 शाळांमध्ये मुलींना स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण. मुलींना 10,000 माजी सैनिकांमार्फत सैनिकी शिक्षण देणार. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय विचार आणि व्यक्तिमत्व विकासासाठी मार्गदर्शन सत्राचं आयोजन. मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना भारतीय लष्कर मोफत नौकानयनाचं प्रशिक्षण देणार. जपानमधील नागोया येथे होणाऱ्या 2026 आशियाई क्रीडा स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौकानयनपटूंची जोरदार तयारी. लर्निंग लायसन्स संपणाऱ्यांना दिलासा. पक्क्या लायसन्सच्या अपॉइंटमेंटमध्ये कोट्यामध्ये वाढ. पुढील 7 दिवस लर्निंग लायसन्सची मुदत संपणाऱ्या अर्जदारांसाठी अतिरिक्त 99 अपॉइंटमेंट्स राखीव.